सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते। आज आपण बघणार आहोत मिसळ फेस्टिवल। तो पण आपल्या नाशिकमध्ये चालू झाला आहे, ठक्कर डोम येथे। आणि एकाच छताखाली 20 ते 25 मिसळचा आपण स्वाद घेऊ शकतो, ते पण नाशिक फेमस। चला बघूया। नमस्कार नाशिककर, आज मिसळ फेस्टचा पहिलाच दिवस आहे, म्हणजे शनिवार। आपलं स्पंदन मिसळ सर्व मिसळ पॉईंटसोबत इथे ओपन आहे। तुम्ही नक्की आपल्या चवदार मिसळीचा आनंद घ्या। आपल्या मिसळमध्ये पापड, दही, कांदा, लिंबू, जलेबी आणि मस्त सुंदर अशी मटकी आणि शेवचं मिश्रण हे खायला नक्की तुम्ही एकदा या आणि स्पंदन मिसळला व्हिजिट करा। कैसा लगा नासिक का? अभी हम लोग यहाँ टक्कर डोम में मिसल फेस्टिवल के लिए आए हैं। यहाँ पे 20-25 टाइप के मिसल है। हमने अभी स्पंदन मिसल ट्राई किया, बहुत अच्छा है, मस्ट विजिट। मिसळ फेस्टिवलमध्ये भांबरे मिसळ पण आहे, नाशिकची झणझणीत मिसळ। काका, आपल्या मिसळमध्ये कोणकोणते पदार्थ दिलेले आहेत? दही, पापड, कांदा, लिंबू, वरून बारीक शेव। आणि मिसळची प्राइस काय आहे? 100 रुपये। मित्रांनो, तुम्ही इथे भांबरे मिसळ पण ट्राय करू शकता। फेस्टिवल कसं वाटलं? में आगे सारे टाइप्स के टेस्ट, सारे टाइप के कुसाइंस में फ्लेवर सारे टेस्ट करने को मिले। बहुत सारे जोकर्स और बहुत सारे क्लाउन्स एंटरटेन करने के लिए है यहाँ पे। और म्यूज़िक सिस्टम तो जस्ट वाव है यहाँ का, एकदम बेस्ट लगा। नमस्कार, माझं नाव नंदिनी पाटील। माझं स्पॉन्सर थालीपीठचं आहे। आपल्याकडे थालीपीठ कुळीतचे शेंगोळे आणि आपण खानदेशी खिचडी असं ठेवलेले आहे की कुळीतचे शेंगोळे बनत आहे आता। हे खूप मल्टीग्रेन आट्याने बनलेलं असतं आणि खूप पौष्टिक असतं हे खाण्यासाठी। ठक्कर डोमच्या मिसळ फेस्टिवलमध्ये कुलकर्णी फार्म्सचा स्टॉल आहे मिसळचा। आणि इथे मिसळसोबतच आम्ही कढी भेळ ठेवलेली आहे, नागलीचे लाडू आहेत, मठ्ठा आहे स्पेशल, आणि शिवाय केशर पण आहे ओरिजिनल। आणि हे जे कुलकर्णी फार्मचे सर्व आहे ते आहे मनीषा कुलकर्णी आणि हे आहे श्रीनिवास कुलकर्णी। महेश फूड्स अँड मिसळ यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ आणि तसेच जैन मिसळ पण यांच्याकडे अवेलेबल आहे। नाशिक मिसळ फेस्टिवलमध्ये जैन मिसळचे 2-3 स्टॉल लागलेले आहे। ओंकार मिसळ, चव आमची ओळख नाशिकची आणि मिसळ म्हणजे एक नंबर ओंकार। मिसळ फेस्टला आलो आणि इथे देवीचीवाडीची मिसळ आपण ट्राय केली होती, ती मी इथं भेटली आणि खूप चांगला इव्हेंट आहे, खूप छान इव्हेंट आहे आणि मिसळची टेस्ट एकदम ऑथेंटिक आहे। नौकार मिसळ, मिसळ सोबतच थंडीचे दिवस म्हटले की हुरडा तर पाहिजेलच आणि इथे हुरडा पार्टी पण चालू आहे मित्रांनो। हुरडा फक्त 150 रुपयात आहे। स्पेशल हुरडा थाळी, मागच्या 15 वर्षापासून कंपनीचं सेटअप आहे। आपल्यामध्ये व्हेरायटीमध्ये 25 व्हेरियंट्स हॉटमध्ये आणि 10 व्हेरियंट कोल्डमध्ये येतात, जसे की चहा, कॉफी, लेमन टी, ग्रीन टी, बदाम मिल्क, चॉकलेट मिल्क, इत्यादी व्हेरायटी हॉटमध्ये आणि कोल्ड कॉफी, लेमन टी, आईस टी पीच। मित्रांनो, इथे ते चाय आणि कॉफी लवरसाठी एक्झिक्युटिव्ह यांची कॉफी ट्राय करूया। एक्झिक्युटिव्हची कॉफी एकदम मस्त आहे, तुम्ही पण या आणि कॉफी ट्राय करा।
श्री स्वामी समर्थ गृह उद्योग खूपच फेमस आहे पुरणाच्या मांड्याकरता. नाशिकमधील मांडा म्हटली आणि पिठलाचा ठेचा भाकरी आणि खूपच असं वेगवेगळ्या प्रकारचे यांच्याकडे व्हरायटी आहे. थालीपीठ आहे, पुरणाचा मांडा तर नाशिकमध्ये पूर्ण फेमस आहे. गरमागरम थालीपीठ, ठेचा भाकरी, भरीत भाकरी आणि मांड्यांचा तर नाशिककर स्वाद घेतलाय. तुम्ही कसली वाट बघताय? या की आज रात्री 10 वाजेपर्यंत चालू आहे. वो नासिक मिसल फेस्टिवल कैसे लगा? बहुत अच्छा लग रहा है। आज ही हम ठक्कर डोम पर आए तो देखा नासिक में मिसल फेस्ट लगा है और यहाँ पर 25 मिसल अलग अलग वेराइटीज़ की है, सब में स्टॉल लगे हैं। बहुत हाइजीनिक, बहुत क्लीनलीनेस सब मेंटेन्ड है, वेल सिटिंग अरेंजमेंट्स है। तो मैं चाहूँगी कि जैसे हम फ्रेंड्स मिलकर आए हैं, आप बाकी सब भी अपने फ्रेंड्स रिलेटिव्स जरूर आए। ये 2 दिन का फेस्ट है। बाकी मेरे फ्रेंड और बोलेंगी इसके बारे में। हाय लेडीज, हम लोग यहाँ पे एंजॉय करने के लिए आए थे वीकेंड और यहाँ का मिसल फेस्ट देख के बहुत ही खुशी हुई, बहुत ही अच्छा लगा। यहाँ पे अच्छे स्टॉल्स है, मिसल के साथ साथ और भी स्टॉल्स है। डू कम विद योर फ्रेंड्स एंड फैमिली एंड एंजॉय दिस वीकेंड विद मिसल फेस्ट एट ठक्कर डोम। आप अपने फ्रेंड्स और फैमिली के साथ आ जाओ यहाँ। राजूभाई दाबेलीवाले. तसेच दाबेली सोबत यांची खांडवी पण खूप फेमस आहे. नाशिक मिसळ फेस्टिवलमध्ये तर सर्वांनी स्टॉल लावले आणि लहान मुले कसे मागे रांगणार. यांनी तर लावलं उकडीचा मोदकचा स्टॉल आणि यांच्याकडील उकडीचे मोदक गरमागरम ट्राय करा आणि तसेच ठेचा भाकरी पण यांच्याकडे. आरुष अँड कबीर्स किंग डिलाइट्स पण आहे. सर आपल्याकडे कोणकोणत्या पेस्ट्रीज आहे? नमस्कार, मी प्रसाद येवले. आपल्याकडे कोणकोणत्या पेस्ट्रीज आहे? माझ्याकडे बेल्जियम चॉकलेट पेस्ट्री आहे, फ्रेश ब्लूबेरी कपकेक आहे, फ्रेश पायनॅपल पेस्ट्री आहे. माझ्याकडे डोनट्स पण आहेत. नाशिकमधले फ्रेश डोनट्स माझ्याकडे मिळतात. त्यानंतर मी वेडिंग केक्स पण बनवतो. अर्धा किलोपासून 10 किलो 15 किलोचे तुम्हाला जशी पाहिजे तशी डिझाईन बनवतात. त्यानंतर तुम्हाला आत्ता ख्रिसमस येतो आहे तर त्यासाठी जे आता प्लम केक किंवा डिझायनर कपकेक्स लागतात ते सुद्धा मी बनवतो. मिसळ फेस्टिवलमध्ये असं नाही की पाणीपुरीचे आणि मिसळचे, इथं तर मेन कोर्स पण आहे. सर्व काही मिळणार, गुलाबजामपासून तर सर्व काही स्वाद घेऊ शकता. आणि असे वेगवेगळ्या व्हरायटी आहे मित्रांनो. आंब्याच्या पाड्याची मिसळ तर खूपच फेमस आहे, ती पण आहे इथे. मिसळ फेस्टिवलमध्ये आपण फूडचे स्टॉल तर बघितले आणि आता आपला टाईम झाला आहे मित्रांनो. आपण बघणार आहोत मॅजिक शो, तसेच जोकर्स, परत चार्ली आणि तसेच इथे लाईव्ह बँड पण बघणार आहोत. चला मॅजिक शोचा आपण आनंद घेऊया. आपण सर्व बघत आहोत जादूगर 1K मॅजिक शो. राहुल एक्स्ट्रो लाइव बैंड परफॉर्मेंस. गुलाबी आंखें जो तेरी देखी, शराबी ये दिल हो गया, संभालो मुझको ओ मेरे यारो, संभलना मुश्किल हो गया. चला मित्रांनो, मिसळ फेस्टिवल येथील मिसळचा स्वाद घेऊया. एकाच छताखाली 20 ते 25 आपण मिसळ ट्राय करू शकतो. आणि आता आपण घेणार आहोत स्वाद म्हणजे आंब्याचा पाडा येथील मिसळचा. हे बघा, मस्त भरभरून अशी मटकी दिलेली आणि सोबतच मस्त त्याच्यावरती कांदा टाकून घेऊया. आणि कांदा लिंबू असले
तरच मिसळला मजा येते. आणि नाशिकचे मिसळ म्हटली की खूपच फेमस आहे. आणि आज मिसळ फेस्टिवलला मी आलो, इथे मिक्स करून सर्व मिसळचा मी स्वाद घेणार आहे. आणि इकडे दिले त्यांनी दही वाटी, ती पण त्याच्यावरती टाकूया तरच मिसळला मजा येणार. मिक्स केली का खूपच छान लागते नाशिक मिसळ. आणि इकडे दोन प्रकारचे रस्से दिले आहे. पहिले आपण टाकणार आहोत साधा रस्सा, आणि इकडे मला खूपच आवडतो असा नाशिकचा फेमस तरीवाला रस्सा. नाशिकची मिसळची चवच खूप एक वेगळी आहे न्यारी मित्रांनो. आणि हे सोबत दिल्या मस्त गरमागरम पापड. मिसळ सोबत मस्त गरमागरम 2 पाव दिले. आणि आता आपण मिसळचा स्वाद घेऊया. पहिले आपण नुसती मटकी ट्राय करून बघूया की आंब्याच्या पाडा येथील मिसळ कशी लागते. वा वा, प्रतिम आहे. मला तर खूपच आवडली. काय घेईन सांगणार स्वाद मित्रांनो, खूपच छान आहे. आणि आता आपण पावासोबत मिसळ ट्राय करूया. मला तर खूपच आवडते नाशिक मिसळ. आणि आंब्याच्या वाडा येथील मिसळ कशी लागते तुम्हाला काही सेकंदातच सांगणार. मित्रांनो, मला तर आंब्याचा पाडा येथील मिसळ खूपच आवडली. मी मिसळ फेस्टिवलमध्ये मिसळचा आनंद घेतला. तुम्हाला पण माझ्यासारखाच 20-25 मिसळचा स्वाद घ्यायचा असला तर मिसळ फेस्टिवलला या. आणि मित्रांनो, मिसळ झाल्यानंतर असं थोडी होणार का गोड काही होणार नाही. तर मी आज इथे पेरूच्या वाडी येथील लस्सी, पेरूचा आईस्क्रीम त्याचा स्वाद घेणार आहे. आणि हे पेरूचं आईस्क्रीम तर खूपच फेमस आहे पेरूच्या वाडी येथील. त्याच्यावरती मस्त मिरची टाकली आणि तेव्हा स्वाद घ्यायला वेगळीच मजा येते. खूपच छान आहे. आणि आता तसेच आपण इकडे केक अँड डिलाईट यांची पायनॅपल पेस्ट्री ट्राय करूया. यम्मी पेस्ट्री आहे मित्रांनो. आणि तसेच भांबरे मिसळ यांच्याकडील खूपच फेमस आहे. फ्रेश मस्त एकदम खरवस, ताजा खरवस आहे. खरवस तर खूपच छान आहे. आणि तसेच पेरूची वाडी यांनी नवीन चालू केलेली पेरूची लस्सी, ती पण ट्राय करूया. चला काही सेकंदात सांगतो का कशी लागते लस्सी. मित्रांनो, पेरूची लस्सी तर एकदम मस्त आहे. मी तर पहिल्यांदाच ट्राय केली. तुम्हाला पण माझ्यासारखाच मस्त छान स्वाद घ्यायचा असला 20 ते 25 मिसळचा तर तुम्ही मिसळ फेस्टिवलला या. ठक्कर डोम, पौंटवाडी नियर सिटी सेंटर मॉल नाशिक. आणि तसेच आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागले ते पण बघूया. आणि तसेच स्टॉल खरेदी करणार आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे गेम पण इथे आपण खेळणार आहोत. चला बघूया वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल. आपलं स्पेशलायझेशन जे आहे सर सगळ्यात महत्त्वाचं, वी हॅव डन रिटॉटिंग प्रोसेस सर. सगळ्यात महत्त्वाचं रिटॉटिंग थोडक्यात एक फूड इंडस्ट्रीमधली मोठी प्रोसेस आहे. याच्यामध्ये एक शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी ही रिटॉट प्रोसेस केली जाते सर. आज आम्ही इथे आपल्या सेवेत आणली आहे ती तरीची मिसळ, ज्यात की असं ही रेडी टू कुक आहे. याच्यात करी बेस आहे. यात आपल्याला कोणतेही क्रेडिट कोणते ॲड करायची गरज नाही. डायरेक्टली तुम्ही गरम करून त्यात तुमचं पाणी आणि आपले स्प्राउट्स जे आहेत त्यात टाकून तुमची मिसळ जी रेडीली अवेलेबल होऊ शकते तुम्हाला. पूरा शॉल का बनाया हुआ है, ये हैंडलूम प्रोडक्ट है. ऊपर वुलन का शॉल है, नीचे प्योर कॉटन है. ये कच्छ गुजरात का है. लेडीज जेंट्स दोनों वेयर कर सकते हैं. इसमें कलर आते हैं 3 से 4. फिर ऐसे हैंडलूम शॉल है. आर्ट इम्प्रेस नावाचा स्टॉल आहे. आपण कस्टमाइज प्रिंटिंग करून देतो. गिफ्ट्स आहेत, ॲपरल्स आहेत, लहान मुलांचे आर्टिकल्स आहेत, जसे हे वॉटर बॉटल आहे, पेन्सिल बॉक्स आहे, ही मॅजिक फोटो फ्रेम आहे, नंतर ही फोटो फ्रेम्स आहेत अशा. त्यानंतर कॉर्पोरेट गिफ्ट्स आहेत, जसे हा माऊस पॅड आहे किंवा किचन्स आहेत, तसे पिलोज आहेत. नमस्कार. नाशिक मिसळ फेस्ट यामध्ये
हा आमचा कॅरिकेचर अँड रिअलिस्टिक स्केचिंगचा स्टॉल आहे. तर इथे आम्ही लाईव्ह स्केच करतो. त्यात कॅरिकेचर आहे, त्याच्यात नेमिन गणेश आहे. यामध्ये जो कलाकार नवनिर्मिती करून समोरच्याचं स्केच बनवतो तर त्यामधलं कॅरिकेचर म्हणजे व्यंगात्मक नवनिर्मितीचा आनंद समोरच्याला मिळतो आणि त्यातून आपण कसं दिसतो हे चित्रातून आपल्याला समजते आणि त्याचा आनंद या नागरिकांनी घ्यावा आणि मिसळबरोबर हा जो कॅरिकेचर आणि रिअलिस्टिक स्केचिंगचा आस्वाद सर्वांनी घ्यावा. मित्रांनो, तुम्ही इथे गेम पण करू शकता आणि जे त्याच्यावरती मार्किंग येणार ते आपल्याला गिफ्ट मिळणार आणि फक्त 40 रुपयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम आहे. बघूया आता माझ्या नशिबात काय मिसळ फेस्टिवलमध्ये. 1 2 3 आणि लास्ट इज बेस्ट. अरे व्यापार की सॉरी यू आर लॉस. वेफर 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 मिळाले मित्रांनो. फेस्टिवलला आलो आणि तिथून गेम खेळून काहीतरी गिफ्ट पण घेऊन जाणार. चला बघूया गिफ्ट मिळते की नाही मिळते. किती बाउल झाले? 4 मित्रांनो, 4 बाउल झाले आणि एक कॅडबरी मी इथे चॉईस केली. तुम्ही पण या मिसळ फेस्टिवलला पण घ्या आणि इथल्या गेमचा पण आनंद घ्या. मी तर मिसळ फेस्टिवल एन्जॉय केला. तसेच तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मिसळ फेस्टिवलमध्ये म्हटलं की लास्ट इज बेस्ट म्हणजे सेल्फी पॉईंट. मित्रांनो, इथे या आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी आणि फोटो क्लिक करा.